पावसाळा सुरू झाला की तमाम पर्यटकांना आठवण होते ती निसर्गरम्य भंडारदऱ्याची। पावसाळ्यात मन अगदी मोहरून जातं। पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी, उत्तुंग अशा कड्यांवरून खाली कोसळणारे शुभ्र फेसाळ असे धबधबे, सोबतच निसर्गाची साथ, हे सर्व अनुभवण्यासाठी चला तर मग अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदऱ्याला। खास माय न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सफर भंडारदऱ्याची। भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे। निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात। भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत। भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत। पावसाळ्यामध्ये या भंडारदऱ्याचे एक अनोखे रूप पाहायला मिळते। निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल, सोबतच पांढरे शुभ्र ढग, दाट धुके, पक्ष्यांचे मधुर आवाज, रंगीबेरंगी फुलपाखरे, गर्द झाडी आपल्या मनाला तजेला देणारी असते। यावेळी भंडारदरा धरण क्षेत्रात धोधो पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपले। भंडारदरा, घाटघर, रतनगड आदी परिसरात पावसाची कृपा झाल्याने भंडारदऱ्याचं सौंदर्य खुललंय। त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। माय न्यूजच्या टीमनेही भंडारदऱ्याची सफर केली आणि या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेतला। आपण बघू शकतात हा निसर्गरम्य नजारा की ज्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे त्या ठिकाणी आहे रंधा फॉल। ह्या रंधा फॉलच्या ठिकाणी अनेक पर्यटक पोहोचलेले आहे, मनमुराद आनंद या ठिकाणी घेत आहेत। आपण बघू शकतात या ठिकाणी मकाचे कणस असू द्यात किंवा ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या कुटुंबासमेत अतिशय आनंद घेताना प्रत्येक जण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणची खास वैशिष्ट्य म्हणजे प्रति काश्मीर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या भंडारदऱ्यामध्ये अनेक ग्रामीण भागातील लोक येतात, या ठिकाणी आपला मनमुराद आनंद लुटतात। कारण निसर्गरम्य ठिकाण म्हणून या ठिकाणी भंडारदरा हे फेमस आहे आणि त्यामुळेच पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल दिसून येत आहे। ज्या पद्धतीने भंडारदऱ्याला पर्यटनाची लाखोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी आपण बघू शकतात। प्रत्येक जण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतात काही प्रेक्षक आपल्याला कसं वाटतं या ठिकाणी आनंद कसा घेत आहे? कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आनंद घेतात? पावसाळा पण आहे, मस्त वातावरण, त्याच्यामुळे खूप एन्जॉय होतोय। पूर्ण परिवार सोबत आलेलं आहे, आई, बायको, साली सगळं सोबत आहे। खूप छान वाटतंय। दरवर्षी येतो आम्ही। या अनुभवाबद्दल काय सांगाल? अप्रतिम अनुभव, सगळ्यांनी एकदा घ्यावा असं आम्ही सगळ्यासाठी। या पर्यटनाच्या सोबत माय न्यूजची टीम पण पोहोचलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतात आमची या ठिकाणी अक्षू आहे। अक्षू, काय सांगशील या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि कशा पद्धतीचा आनंद घेत आहे? खूप भारी वाटतंय। प्रत्येकाने हा आनंद घ्यावा आणि एन्जॉय करायला नक्कीच यावं। नक्कीच ज्या पद्धतीने माय न्यूजची टीम आहे त्या पद्धतीने अनेक पर्यटक आपल्या सोबत आहे। तर आम्ही अपंग कर्मचारी महासंघाचा मी राज्य उपाध्यक्ष आहे आणि आम्ही सगळे अपंग हँडिकॅप लोक आलेले आहेत आणि आसनगाव या ट्रेन मध्ये सगळे आम्ही जवळजवळ 80चा ग्रुप आहे आमचा आणि सगळ्यांना असं वाटलं का चला आपण एक भंडारदरा धरण बघावं, एक मजा लुटावी आणि आम्ही शहापूरवरनं जो निघालो तो सगळे फॉल वगैरे हे सगळे बघितलेले आहेत आणि मला आतापर्यंत हे सगळे अपंग लोक आलेले नव्हते, पण आता जवळजवळ आमचा 40 ते 45चा ग्रुप नुसता हँडिकॅप आहे आणि महाराष्ट्र राज्य अपंग महासंघाचे कार्यकर्ते सगळे आहेत आणि एवढा मनमुराद आनंद लुटतात का तिथनं इथपर्यंत ते चालत आलेत आणि चालताना सुद्धा त्यांना काय वाटलं नाही का बाबा चला आपण कसं चालावं, काय चालावं, एवढं नक्कीच ज्या पद्धतीने शरीराने जरी अपंग असले तरी मनाने अपंग नाहीये याचा आनंद ते घेत आहे। खरोखर या ठिकाणी आपण बघू शकता एक लहान बालक सुद्धा आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी या पर्यटन स्थळी पोहोचलेले आहे। बेटा, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? मज्जा आली? कोण कोण आहे तुझ्या बरोबर?
सर मम्मी कुठे? पप्पा कुठे? तू काय बघितलेलं इथं? आमच्याकडून कळसुबाईचं काय मला सांग, काय बघितलं? ज्या पद्धतीनं या ठिकाणी बालकांसह वृद्ध महिला पुरुष सगळे या ठिकाणी मनसोक्त आनंद लुटत आहे. त्याचबरोबर या आनंदाच्या मध्ये आम्ही मायनीची टीम पण सहभागी झालेली आहे. भंडारदरा धरणक्षेत्रात कधी धो तर कधी संततधार पावसामुळे डोंगर कपारीतून जलधारा बरसतायत. रस्ते, शेत, खाच, खळगे सगळीकडे पाणीच पाणी झालंय. निसर्गाचं छायाचित्र कॅमेराबद्ध करण्यासाठी नाशिक पुणे येथील छायाचित्रकारांची मांदियाळी जमू लागली आहे. अनेक मराठी हिंदी चित्रपटात चित्रित झालेला रंधा धबधबा पाहण्यासाठी तर अनेक पर्यटकांनी अलोट गर्दी केली आहे. या गर्दीने ट्रॅफिक जॅमच्या समस्येलाही सामोरं जावं लागतंय. काय गरम 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 एकदम गरम आहे. खाणार काय? ये बोला गरम माले आता गरम आहे 10 रुपये बोला. खास मायनूच्या दर्शकांसाठी आपण भंडारदरा सफर करतोय. सुंदर असं दृश्य आणि जिवंतपणे स्वर्ग पाहावं असं भंडारदऱ्याचं वातावरण. झिमझिम पाऊस आणि त्याची मजा लुटताना इथं पर्यटक दिसत आहेत. मायन्यूज टीम भंडारदऱ्यामध्ये पोहोचले असून आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं प्रतिक्रिया. खरं तर दिवसभर कामामुळे व्यस्त असतो, परंतु या व्यस्तपणाच्या पलीकडं जो धर्तीवरचा स्वर्ग आहे त्याचा अनुभव प्रत्यक्षात या ठिकाणी बघायला मिळाल्यानं खरोखर डोळ्याचे पारणं फिटलेलं आहे. कारण भंडारदऱ्याचं नुसतं नाव ऐकून होतं आणि भंडारदऱ्याविषयी आपण बातम्या नुसत्या दाखवत होतो, परंतु आज खरोखर भंडारदऱ्याच्या इथं आल्यानंतर आपण भंडारदऱ्यात नव्हे तर काश्मीरमध्येच आहे असा या ठिकाणी भास होतो. आणि माय न्यूज ही टीम नव्हे तर आमचा परिवार आहे. या परिवारासोबत हा आनंद लुटताना नक्कीच आनंद होत आहे. कारण ह्या परिवाराचा हा आनंदामध्ये इथलचा निसर्गरम्य देखावा नक्कीच आनंदामध्ये द्विगुणित करत आहेत. इथं येऊन छान वाटतंय आणि इथं पाणी वगैरे बी छान आहे. परत आमची मायन्यूजची टीम आलेली आहे, इथं पण खूप छान वाटतंय. आम्ही ग्रुपमध्ये आवलेलो इथे खूप छान वाटतंय, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. आज पहिल्यांदा इकडं भंडारदऱ्याला ट्रिपला आलोय आम्ही, तर पूर्ण माय न्यूजच्या टीम सोबत, तर आम्ही सगळे याचा आनंद घेतोय. खूप छान वाटतं इथे येऊन. फॅमिली सोबत तर सर्वच येतो, पण आज आम्ही माय न्यूजच्या फॅमिली सोबत आलेलो आहोत. खूप छान वाटतं, जसं स्वर्गात आल्यासारखं वाटतं. असं वाटतंय की स्वर्ग चाललाय, इथे स्वर्गात आहो आपण असे वाटू राहिले. भंडारदरा परिसरातच कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी गिर्यारोहकांचे अतिशय आवडीचे ठिकाण आहे. ऐन पावसाळ्यात इथे येणे आणि माथ्यावरच्या पाऊस वाऱ्याच्या खेळात स्वतःला झोकून देणे ही थरारक आणि अविस्मरणीय अनुभूती असते. कळसुबाई शिखराच्या माथ्यावर कळसुबाईचे मंदिर आहे. या शिखरावर चढण्यासाठीची सुरुवात ही बरी गावातून होते. बरीगाव हे भंडारदऱ्यापासून 6 किमी अंतरावर आहे. या शिखरावर चढण्यासाठी लोखंडी पायऱ्याचा देखील वापर करू शकतो. कळसुबाई शिखराची उंची 1646 किलोमीटर आहे. विल्सन डॅमवरचा एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला अम्ब्रेला फॉल असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरू असताना खूप दूरवरूनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र
हा अमरेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यातच पाहायला मिळतो. शेंडी या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्ररूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजूने अजून एक धबधबा पाहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे. भंडारदऱ्यापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर नानी फॉल नजरेस पडतो. या ठिकाणी पाण्यात भिजण्याचा, धबधब्याखाली आंघोळीचा मनसोक्त आनंद लुटता येतो. उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं मनमोहक रूप पर्यटकांना मोहिनी घालतो. भंडारदऱ्याहून बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते. रतनवाडी येथे अमृतेश्वराचं पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असून त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे. पावसाळ्यात हे शिवलिंग पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून गळ्यातील हारासारखा दिसणारा नेकलेस फॉल हा विशेष लोकप्रिय आहे. शेंडी येथून पश्चिमेकडे 22 किलोमीटर घाटघर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असून इथून कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. इथे अनेक धबधबे असून पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्यात हरवलेला असतो. घाटघरला खूप पाऊस पडतो म्हणून यास नगर जिल्ह्याचे चेहरापुंजी असे म्हटले जाते. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाने कृपा केली असली तरी या परिसरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. पर्यटन स्थळांना भेट देताना पर्यटक नाराजी व्यक्त करतायत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्या अगोदर प्रशासनाने रस्त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत. संततधार पावसाने सध्या काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे वेळीच शहाणा होऊन
सार्वजनिक बांधकाम वनविभागाने अगोदरच काळजी घ्यायला हवी. आदिवासी पट्ट्यात याच काळात अर्थकारणाला तेजी मिळते. त्यामुळे सुसज्ज आणि टिकाऊ रस्ते बांधावेत असा सूर पर्यटक तसेच स्थानिकांकडून ऐकावयास मिळतो. ॲक्च्युली ही माझी फर्स्ट व्हिजिट आहे भंडारदरासाठी आणि खूप छान वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं खूप आहे पर्यटनाच्या दृष्टीने, खूप छान पर्यटन क्षेत्र आहे. पण खेद ह्या गोष्टीचा वाटतो की गव्हर्नमेंटने रस्ता आम्हाला येताना खूप त्रास झाला की रस्ता बिलकुल चांगला नाही. एवढं मोठं हे आहे पर्यटनाच्या दृष्टीने इथे, म्हणजे खूप मोठा विकास पण होऊ शकतो ह्या क्षेत्राचा, पण जर केला तर. पण तिकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय. त्यानंतर येताना थोडंसं जे आहे कचरा वगैरे पण इथे खूप, म्हणजे लोक येतात पर्यटन म्हणून पण ते जाताना सर्व दुर्गंधी अस्वच्छता इथे पसरवतात. त्यामुळे खेद वाटतं. म्हणजे आम्ही आलो एन्जॉय करण्यासाठी, पण आम्हाला असं वाटलं की एवढं छान इथे निसर्ग सौंदर्य आहे, त्या मानाने इथे जे लोक येतात किंवा सर्वजण व्हिजिट देतात त्यानंतर त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे की हे सगळं आपल्या राज्यातलं आहे, आपल्या देशातलं आहे, आपला परिसर म्हणून लोकांनी इथे हे केलं पाहिजे. आणि आम्ही तर एन्जॉय खूप करतो आहे, कारण आम्हाला पहिल्यांदा एवढा मोठा वॉटरफॉल मी पाहिला आहे माझ्या आयुष्यामध्ये, खूप छान वाटलं. पण फक्त सरकारने पण याची दखल घेतली पाहिजे की रस्ते चांगले केले पाहिजे, विकास केला पाहिजे त्या गोष्टींचा, आणि मग त्यानंतर तिथे अजून भरभराटीला येऊ शकतो. इथे जे आहे म्हणजे बरं येत आहेत लोक, खूप येतात, पण येण्याची थोडी गैरसोय आहे येतानाची. कॅमेऱ्याबद्दल मी निसर्ग सौंदर्य जसं हृदयात बंद करतोय असं वाटतंय, परंतु ते मी लोकांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू इच्छितो किंवा माझ्या परिवाराला किंवा माझ्या मुलांना सुद्धाही आणि इतर लोकांना सुद्धाही त्याच्यापासून काही प्रेरणा मिळेल आणि बघण्यासारखे आहे इथे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील. तिथे मेन ठिकाणी आणि इथे आलेलो प्रथम दर्शनी आणि इथं असं वाटतं की इथेच 2-3 दिवस जावेत असं वाटायला लागलेलं आहे. पण नाईलाजाने इथे व्यवस्था आउट हाऊस वगैरे आपले गेस्टची व्यवस्था नाही जास्त, ती एक खंत आहे थोडीशी. याला प्रेक्षणीय स्थळ म्हणून अजूनही सरकारने जास्त डेव्हलप करावे ही इच्छा आहे आपली. काय नाही, खाली जाऊ नका म्हणतो, एवढं सांगतो, दुसरा काय सांगत. जे पर्यटक येतात काय गोंधळ करतात नाही बाबा, पाण्यात गेला तरच बनलं होतं. मग आता ती परवा दिवशी पोरगी गेले 4-5 गाडी, हे काय एवढं साहेब लोकांच्या मग सूचना हेच, पाण्यात जाऊ नका, उतरू नका, लांबून बघा, एवढंच, बाकी काय नाही. आणि इरिगेशनचे 2-3 जण आहेत, काही पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, आमच्या इरिगेशनचे 2-3 माणसं आहेत भाषे सांगायला का पाण्यात जाऊ नका, एवढंच काम आहे. तर तुम्हाला आम्ही आता थोडं झालं त्याचं येणाऱ्या पर्यटकांची आपण काळजी घेतो. हां, काळजी काय एवढ्यासाठी आम्हाला ठेवलेलं आहे. दुसरं काय प्रायव्हेट बॅस तरी कोणी असू द्या, आम्ही त्यांना सांगणार पर्यटक अतिउत्साही कोणी असू द्या, आमचं सांगायचं काम. पर्यटक अतिउत्साही झाल्यानंतर त्यांची मोबाईलचं सगळं आहे, तसं काय नाही, मोबाईलचं चालू काढून द्या, आमचं काही अंतरावून. हां, इथून काढायला तुम्हाला काय बंधन नाही ना, फक्त पाहणं करू नका. रंधा रतनगड भंडारदारा परिसर मुद्दाम 2-3 दिवस वेळ काढून खास पावसाळ्यातल्या भटकंतीला न्याय देण्यासाठी रतनगड आणि भंडारदारा परिसरात जायलाच हवे. हा परिसर इतका रमणीय आहे की इथे 10 दिवस सुद्धा मजेत जातील. निसर्गाचे रौद्ररूप निहाळायचे, धबधब्यांची मालिका पाहायची, रानफुलांचे ताटवे बघायचे, आजूबाजूला उंच उंच डोंगर किल्ले आणि त्यातून जाणाऱ्या वाटेने मनसोक्त भटकंती करायची, तर रतनगड भंडारदारा येथे या पावसाळ्यात प्लॅन करा आणि निसर्ग पर्यटनाची मजा जरूर घ्या. माय न्यूज टीम, भंडारदारा, अहमदनगर.